नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणित भाग 1 इयत्ता 10वी 2025 ची प्रश्नपत्रिका असणार आहे। यामध्ये वेळ आहे 2 तास आणि गुण आहेत 40, तर अशी मिळून 40 मार्कांची क्वेश्चन पेपर असणार आहे। ही आहे बोर्ड 2025 ची क्वेश्चन पेपर, मागील वर्षी झालेला पेपर आहे। तर यासाठी अधिक अभ्यासासाठी हा प्रश्नपत्रिका दिलेली आहे। याचा जास्तीत जास्त अभ्यास करा, कारण अशाच प्रकारचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असतो। हा पॅटर्न समजून घ्या आणि या प्रकारे अभ्यास करा। जास्तीत जास्त मागील काही वर्षांची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये खूप सारे प्रश्नपत्रिका पाहू शकता। नोट्स दिले तुम्हाला, इथे नोट महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, बोर्डचं असल्यामुळे खूप सिरियसली वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल। यूज ऑफ द कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड। द नंबर ऑफ द राईट इज द क्वेश्चन्स इंडिकेट फुल मार्क्स। या बाजूला जे दाखवले असतात ते फुल मार्क्स असतात। इन केस द MCQ क्वेश्चन नंबर 1A ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅपोरेटेड, विल द गिवन बी ग्रेड। पहिल्या क्वेश्चनमध्ये चॉईस असतात, अल्टरनेटिव्ह चॉईस क्वेश्चन असतो, त्यामध्ये डायरेक्ट एकदाच दिलेले असतात ते 4 गुण एकत्रित, नंतर सुट्टे दिले नसतात। ठीक आहे, तर पहा, जो पहिला आहे तो विचारला तुम्हाला, राईट द डिग्री ऑफ दिस गिवन डिटर्मिनंट। याची डिग्री तुम्हाला काढायची आहे, तर काय करावं लागेल पहा। सेकंड आहे ऑब्जेक्टिव्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन। थर्ड आहे फाइंड द कॉमन डिफरन्स फॉलोइंग द AP, दरवर्षी पडणारा प्रश्न, फक्त संख्या वेगळ्या। विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी, यामधील कोणता नंबर प्रोबॅबिलिटी दाखवत नाही। दिस ऑल्सो 100% क्वेश्चन्स आर इन बोर्ड एक्झाम। हा दरवर्षी बोर्डमध्ये एक्झाम पडतो, फक्त ह्या संख्या बदलतात आणि हे प्रश्न जे असतात ना प्रॉब्लेम सेटमध्ये येतात, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम सेट 100% करायचे आहे। बरेच मुलं कन्फ्यूज होतात गणिताचा अभ्यास कसा करायचा। यासाठी मी एक व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। ती ट्रिक जर समजली तर तुम्ही 100% आउट ऑफ गुण तुम्हाला मिळणार आहेत, 40 आउट ऑफ 40। तर या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा। प्रश्न तुम्ही पाहू शकता, हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि याचा जास्तीत जास्त अभ्यास करा। प्रोबॅबिलिटीवरती पहा, हा एक प्रश्न पडलेला आहे, हा एक पडलेला आहे, म्हणजे हा 2 आणि हा एक 3 गुणांचे प्रश्न प्रोबॅबिलिटीवरती पडलेले आहेत। क्वेश्चन नंबर 2 वरती तुम्हाला कंप्लीट द ग्राफ सांगितलेला आहे, संख्या भरून ग्राफ काढायचा आहे। These also complete the following activity from the quadratic equation. I am the quadratic equation. My standard form is the root of 5 and 2. My sum of the root. त्याच्या आपण टोटल आपणच करायचे आहे, प्रोडक्ट सुद्धा आपणच द्यायचं आहे अशा पद्धतीने। And then next questions. पुष्पमाला has invested 24,000 and the purchase share the FV and 20 at the premium of the 4. Complete the following activity and find the share the purchase. आपलं माहिती आहे की क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A हे दोन जे असतात ते ॲक्टिव्हिटी बेसवर असतात, ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन असतात। यामध्ये फक्त ॲक्टिव्हिटी असतात छोटे छोटे 2 गुणांसाठी, यामध्ये 2 गुणांसाठी आणि यामध्ये 6 गुणांसाठी, म्हणजे 3 गुणांसाठी अशा ह्या 2 ॲक्टिव्हिटी असतात। त्या सोडवणं फार गरजेचं असतं, आउट ऑफ गुण असतात। ऑलरेडी तुम्हाला सगळं दिलेलं आहे, तुम्हाला फक्त मल्टिप्लिकेशन करून इथे संख्या ठेवायच्या आहे। त्यांचा एनसील 24 आलेला आहे, तुम्हाला इथे समजलं असेल 4 आहे म्हणून, बरोबर की नाही। ते 4 आहे तुम्हाला समजलं, मग काय करायचं, आपला नंबर ऑफ द शेअर, टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ MV इथं आलेलं आहे 24,000 डिवायडेड बाय, तर तुम्ही काय करणार, त्याला डिवाइड करणार आहात आणि आलेले तुमचे हे शेअर्स असणार आहेत। एवढी सोपी ॲक्टिव्हिटी आहे, तर दोन्हीपैकी एक तुम्हाला सोडवायचा आहे। हा क्वेश्चन नंबर 3B आहे। सॉल्व एनी फॉर सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग। पाहू शकताय तुम्ही इथे सायमल्टेनियस इक्वेशन विचारलेलं आहे, फ्रॅक्शन्स मेथड विचारलेली आहे, टर्म AP काढायची आहे आणि हे तुम्हाला फायनान्स मॅनेजमेंटमधील हा एक क्वेश्चन्स आहे। नेक्स्ट 2 डिजिट नंबर टू बी द फॉर्म डिजिट। हा पहा क्वेश्चन नंबर 3A मध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी आहे, अतिशय सोपा आहे, प्रोबॅबिलिटीमधील आहे 3 गुणांसाठी। हे 3 गुण आणि पहिल्या आपण जे चेक केलं ते पहिला आणि क्वेश्चन क्रमांक 1 आणि B यामध्ये 3 गुण, असे 6 गुणांचे प्रोबॅबिलिटीवरील प्रश्न झालेले आहेत। तर यामध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत ऑलरेडी, त्या संख्या तुम्ही इथे काउंटिंग करा। काय करायचं आहे पहा, याची संख्या आहे 2, 3, नॉट विदाउट रिपीटिंग द डिजिट। कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी 2, 3, 5। सगळ्यात सुरुवातीला 2 ने सुरुवात करा, 23, 25, देन आफ्टर 3, 32, ओके, 3 and 5, 35, ओके। 2 नंबर्स कंप्लीटेड। लास्ट नंबर 5, 2 म्हणजे काय 52 आणि 5, 3 म्हणजे किती 53। अशा किती संख्या भेटल्या आपल्या, 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या भेटल्या आहेत। यापैकी इथे कुठली संख्या नाही आहे बघा, 23 आहे का आपल्याकडे, आहे 25 आहे, 32 नाही आहे, 35 नाही आहे,
52 53 आहे, म्हणजे 35 हा नंबर इथे आहे. ओके, 1 2 3 4 5 6 म्हणजे इथे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती 6. अतिशय सोपी ॲक्टिव्हिटी आहे. देन आफ्टर इथे 15 नंबर फ्रॉम ऑड नंबर तुम्हाला इथे फक्त लिहायचे आहेत. 23 आहे, 25 आहे, 35 येणार आपला इथे 35 आणि लास्टला 53. हे काय केलं आपण फक्त यातील ऑड नंबर निवडून खाली घेतलेले आहेत. इथे ऑड नंबर आहे ना, इव्हेंट ए ऑड नंबर किती आले नंबर हे 1 2 3 4. प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ प्रोबॅबिलिटी ए किती आली, इव्हेंट ए 4. मग इथे तुमचं किती लिहिलं आपण 6 आणि इथे 4. इथे काय आहे नंबर ऑफ सॅम्पल एन ए. ओके, एन आणि ए याच्यामध्ये लिहूया आपण. मग इथे किती येणार आहे, इथे तुमचं 4 येणार आहे. इथे किती आला 2 येणार आहे, कारण 2ने काय केलं आपण भाग दिला. 2 3 जा 6 आणि 2 4 जा 2 2 जा 4 2 2 जा 4. तर हे तुमचं 2 2 जा 4 म्हणजे हे आपलं तुमचं आन्सर. इथे 4च आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे. तर असं तुमचं हे आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी सोडली तुम्हाला आउट ऑफ गुण मिळाले. 3 पैकी 3 गुण तुम्हाला इथेच मिळाले. प्रोबॅबिलिटीमधील 6 मार्क्सचे क्वेश्चन प्रोबॅबिलिटी या लेसनवरती आहेत. इथे काय सायमल्टेनियस इक्वेशन, क्रेमर्स रूल आहे, क्वाड्रिलॅटरिक एक फॉर्म्युला मेथड आहे. त्यानंतर फॉर्म्युला मेथड म्हणजे 2x वगैरे तो फॉर्म्युला पहा तुम्ही व्यवस्थित जरा. कमिटी हा सुद्धा तुमचा प्रोबॅबिलिटीचाच आहे. हा किती गुणांसाठी आहे, एनी 2 सांगितलेला आहे, म्हणजे 2 गुणांसाठी. म्हणजे 6 आणि 2 7 8 गुण आपले प्रोबॅबिलिटीवर झालेले आहेत. पहा मी तुम्हाला सर्वात शेवटी ट्रिक सांगते प्रोबॅबिलिटी धड्याची, म्हणजे तुम्हाला कळेल. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त प्रश्नोत्तरं पाहण्यासाठी प्लेलिस्टला जाऊन सर्च करा, तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नोत्तरं इथे मिळतील. तर सगळ्यात सोपं 6 7 8 गुणांसाठी प्रोबॅबिलिटी हा लेसन जो आहे तो तुम्हाला 8 गुणांसाठी आलेला आहे. 6 आणि 7 2 8 बरोबर. तर तुम्हाला ऑप्शन्स येतात विथ ऑप्शन तुम्ही सोडवा किंवा नका सोडू, काही प्रश्न जातील. परंतु 8 गुण जर तुम्हाला एका धड्यावरती मिळणार असतील आणि पहिला क्वेश्चन जो आहे त्यावरती ऑब्जेक्टिव्ह 4 मार्क्स असतील आणि 1 मार्क्स क्वेश्चन जे असतात बीमध्ये ते 4 मार्काचे असतील, तर हे तुमचे 8 गुण फिक्स होऊ शकतात. कारण हे प्रोबॅबिलिटीमध्ये सुद्धा मिक्स आहेत आणि हे 8ही गुण जे असतात ते अतिशय इझी असतात. हे 8 आणि प्रोबॅबिलिटी धड्याचे 8 तर किती होतात 16 मार्क तुम्ही अजिबात डोक्याला ताण न देता फक्त एक धडा करून तुम्ही 16 मार्क्स मिळवू शकता. आणि हे 8 जे आहेत ऑब्जेक्टिव्ह हे सगळ्या धड्यावरील 1 मार्क्स क्वेश्चन्स आहेत ऑब्जेक्टिव्ह. एकूण 6 धडे आहेत. तर 6 धड्यापैकी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह करू शकता की नाही करू शकत, करणार, कारण अतिशय सोपं आहे ते. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा. मिनिमम तुम्हाला जे सगळ्यात इझी चॅप्टर वाटतात ना 2 किंवा 3 हाफ 6 पैकी हाफ किती 3, तर तुम्ही मिनिमम 3 धडे जर बायहर्ट करून टाकले. गणित विषय बायहर्ट करण्याचा नाही आहे पहिली गोष्ट, परंतु बायहर्ट म्हणजे काय की प्रत्येक गणित जर समजून घेतलं तुम्ही, प्रत्येक फॉर्म्युला समजून घेतला 3 धड्यांचा, 3 धड्याचे तुम्हाला 50% म्हणजे 40 पैकी 20 मार्क्स तुमचे फिक्स होतात. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही पास होण्याचं तुमचं टेन्शनच गेलेलं आहे. ज्यांना आउट ऑफ गुण मिळवायचे त्यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. तर अशा प्रकारे काही ट्रिक्स आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.